मिराज शहरातील महात्मा गांधी चौक, मिसन चौक परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच आपत्कालीन सेवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक सागर वनखंडे यांनी मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनामध्ये महात्मा गांधी चौक हा मिरज शहरातील अत्यंत महत्त्वाचा, मध्यवर्ती व सर्वाधिक वर्दळीचा चौक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। सांगली मिरज मार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक या चौकातून होत असल्यानं दिवसाच्या बहुतांश वेळेत वाहनांची मोठी गर्दी होतीये। परिणामी चारही दिशांना लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जातोय। वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। याशिवाय महात्मा गांधी चौक परिसरात अनेक नामांकित रुग्णालय, दवाखाने व आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्यामुळे या मार्गावरून रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते। वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिकांना मार्ग काढणं कठीण होत असून यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारांमध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होतीये। यामुळे संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा सर्वकष फेर आढावा घ्यावा, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, तसेच नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल अशा प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी नगरसेवक सागर वनखंडे यांनी मांडलेल्या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेतल्या। यावेळी हर्षद जोशी, निखिल तिवडे, श्रीधर तवटे, महेश चिन्नत्ती, मकरंद ठोंबरे आणि मारुती हुलवान उपस्थित होते। आज आम्ही आपले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मान्य टिप्पे साहेब यांना भेटून एक मिरज शहरातील आपला अत्यंत गंभीर असा एक विषय निदर्शनास आणून दिलेला आहे की आपला महात्मा गांधी चौक म्हणजे आपला जो मिशन चौक आहे, या ठिकाणी जी वाहतुकीची कोंडी रोज होत आहे, या संदर्भात आम्ही साहेबांना आज भेटून निवेदन दिले। कारण की त्या ठिकाणी बरेच रुग्णालय आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, हजारो नागरिक त्या रस्त्याने ये जा करत आहेत। या साईडला पंढरपूर रोड असेल, मिरज शहरातून मिरज पूर्व भागातून, ग्रामीण भागातून येणारे लोक असतील, सांगली मिरज रस्त्यावरचे ट्रॅफिक सगळा एकदम हॉटस्पॉट असणारा चौक म्हणजे तो आपला मिशन चौक आहे। आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या एवढी गंभीर झालेली आहे की आपल्या मिरज शहरातून कुठेही सांगलीला विश्रामबाग चौकात जायचं म्हणलं तर 15 मिनिटात माणूस पोहोचत होता, तो आता अर्धा तास त्याला फक्त मिशन चौकामध्ये थांबण्यासाठी वेळ चाललाय। एवढं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। अगदी त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेचे रुग्णालय पण त्या भागामध्ये आहेत, अँब्युलन्स त्या ठिकाणून ये जा करत असतात, त्या अँब्युलन्स सुद्धा या ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतात। अगदी इमर्जन्सीचे पेशंट त्या अँब्युलन्स मध्ये असताना सुद्धा त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय। यासाठी काहीतरी तोडगा काढण्यात यावा, यासाठी आम्ही मिरज शहराचे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आम्ही आज पत्र दिले की त्या ठिकाणी नामनिर्देशक बोर्ड असले पाहिजेत। काही लोकांना त्यामध्ये जागृती झाली पाहिजे की पर्यायी रस्ते कुपवाडकडे जाणारे असतील, सांगलीकडे जाणारे असतील किंवा इतर भागामध्ये जाणारे, त्यासाठी आम्ही ते फलक लावण्याचं साहेबांना विनंती केली आहे। तसंच एक त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यक्ती आपला प्रशासनाचा कायमस्वरूपी असावा, त्यासाठी सुद्धा आणि ती यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत असावी, यासाठी सुद्धा आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेत। व त्या ठिकाणची जी सिग्नलची व्यवस्था आहे त्याचं जे टायमिंग मध्ये काहीतरी सुधारणा करण्यात यावी, जे आता चुकतंय, ज्याच्यामुळे ट्रॅफिक तिथे जास्त होतंय, त्याच्यामध्ये काहीतरी सुधार व्हावा, यासाठी आम्ही टिप्पे साहेबांकडे आता पाठपुरावा केलाय, तसं निवेदन त्यांच्याकडे दिलं आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला सांगितले की मी त्यावरती चांगला मार्ग काढतो। त्या ठिकाणच्या अडचणी सुद्धा त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिल्या, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबतचे आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणची समस्या सोडण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला टिप्पे साहेबांनी दिलेल्या आहे। त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानतो आणि लवकरच ही समस्या सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो।